देवाचा आत्मा फक्त देवामध्ये राहत नाही, जगाचा स्पिरिट तुमच्यामध्ये नाहीये, जगाचा आत्मा तुमच्यामध्ये नाही, तुमच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे. याचा अर्थ का का दिलंय ते पण दिले ह्यासाठी की ओके, फॉर दिस रिझन जे देवाने आपल्याला कृपेने दिलं आहे. आणि इंग्लिश बायबल मध्ये लिहिलंय की व्हॉट एव्हर गॉड हॅज गिव्हन यू फ्रीली, ज्या गोष्टी परमेश्वराने आपल्याला मोफत दिल्या आहे, कृपेमध्ये दिल्या, ज्या गोष्टी आपल्याला नाही का त्याने आपल्यावर वर्षाव केला आहे, ते आपण ओळखून घ्यावे. याचा अर्थ इज नॉट गोइंग टू गिव्ह एनिथिंग. देवाने कृपेद्वारे सगळ्या गोष्टी मोफत दिलेल्या आहे. युअर हिलिंग इज ऑलरेडी गिव्हन, युअर ब्रेक थ्रू इज ऑलरेडी गिव्हन, युअर सोल्युशन इज प्रोव्हाइडेड, यु नो, युअर बिझनेस, युअर हाऊस, युअर प्रॉपर्टी, युअर चिल्ड्रन, सगळ्या गोष्टी ऑलरेडी दिलेल्या आहेत. पण आता काय काय दिलं आहे देवाने हे ओळखण्यासाठी त्याचा आत्मा पण दिलाय. प्रेज द लॉर्ड. सो जगाची वाणी, जगाचं नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज, लोक खूप म्हणतात, म्हणजे मी माझ्या लाईफ मध्ये असं खूप लोकांना म्हटलं, हा विश्वासू आहे, बरोबर आहे, प्रार्थना तर केली पाहिजे, पण प्रॅक्टिकली पण बघितलं पाहिजे ना, तुम्ही प्रॅक्टिकली पण चाललं पाहिजे. सुरुवातीच्या दिवसात मला लोकांनी लिटरली लाईक माझं तारण झाल्यानंतर खूप सुंदर माझी वाढ झाली. नंतर असे काही लोक आले की जे म्हणायचे प्रार्थना करतेस सगळं, कारण बिकॉज दॅट टाइम आय वॉज इन द कॉलेज, मेडिकल कॉलेज, माझं 2nd 3rd इयर चालू होतं, सगळं बरोबर आहे, पण प्रॅक्टिकली पण राहायचं, नुसतंच देव देव करायचं नाही. अशा प्रकारे मला लाईक त्यावेळेस काउन्सिलिंग केलं होतं, नुसतं देव देव करायचं नाही, प्रॅक्टिकली बघायचं, परिस्थिती काय त्यानुसार आपलं वेळेत डिसिजन घ्यायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला लीडर्सद्वारे, काही लोकांद्वारे अशा प्रकारचे काउन्सिलिंग केलं गेलं होतं. आणि मी सुद्धा तसाच विचार करायची. पण ह्यामुळे काय झालं, धड इकडे नाही धड तिकडे नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कोणीही 2 धन्यांची सेवा करू शकत नाही. प्रॅक्टिकल जगाचं नॉलेज आणि नाही का विश्वास आणि आत्मिक नॉलेज, नॉट पॉसिबल. प्रेज द लॉर्ड. नंतर बऱ्याच वर्षांनी पवित्र आत्मा शिकवत गेला, पडून धडपडून चुका करून काही गोष्टी शिकली. देवाचं वचन सांगतो, ओके, नो प्रॅक्टिकल नथिंग, प्रॅक्टिकॅलिटी कम्स फ्रॉम द वर्ल्ड. बायबल सांगतं ज्ञात्या ज्ञानांचं ज्ञान लाजवावं. प्रेज द लॉर्ड. जे स्वतःला हुशार समजतायत, ज्ञानी समजतायत, त्यांना लाजवावं म्हणून परमेश्वराने जगातील मूर्खांना निवडलंय. सो आय नो आय वॉज द फुलिश. तुम्ही सुद्धा नाही का मूर्ख होते आणि आपण मूर्ख होतो म्हणून परमेश्वराने आपल्याला निवडलंय. सो प्रॅक्टिकल नॉलेज चालत नाही. तुम्हाला नाही का स्पिरिच्युअल नॉलेज, फेथ बेस्ड नॉलेज असलं पाहिजे. तर तुम्हाला देवाने काय दिलंय हे तुम्हाला माहिती आहे का? प्रेज द लॉर्ड. नाही तर काय होणार माहिती, शत्रू खोटे संदेष्टे, खोटे मिनिस्टर्स द्वारे बोलणार, आपण नाही का चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवून आपल्याला वाटणार येस दिस इज राईट, दिस इज राईट, कॅरिस्मॅटिक गोष्टी होणार, आपल्याला वाटणार हे बरोबर आहे, आणि आपण हळूच वचनावरचा आपला भरोसा त्या या चुकीच्या गोष्टींवर जाणार. नो, तुम्हाला तुमच्या प्रत्येक डाऊटचा सामना करायचा आहे, प्रत्येक भीतीचा सामना करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. रिमेंबर व्हॉट आय टॉट यू यस्टरडे. मी काल तुम्हाला परमेश्वरामध्ये नपुंसक असणं, परमेश्वरामध्ये षंड असणं किती महत्वाचं आहे हे शिकवलं होतं. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही नाही का देवा स्वर्गाच्या राज्यासाठी ते नपुंसकपणा स्वीकारत नाही, तुम्ही षंड होत नाही, तुम्ही पूर्णपणे नाही का देवाच्या माइंडसेटने चालू शकत नाही. Praise the Lord. It is very important. I'm telling you, it is very, very important. त्या काळामध्ये कोणी नपुंसक असणं, कोणी षंड असणं, that was, always they have their seat at the royal प्लेस. ओके, राजा, राणी, महाराजा या सगळ्यांसोबत त्यांचं स्थान असायचं, सगळ्या गोष्टींवर त्यांची सत्ता असायची, कारण राजाचा विश्वास असायचा ही व्यक्ती आपल्याला दगाच देऊ शकत नाही, कारण ज्या अभिलाषा आहेत, ज्या गोष्टी आहेत, किंवा ज्या गोष्टींद्वारे तो स्वतःची फॅमिली करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याने शरीरातून काढून टाकलेल्या आहेत. सो ज्या व्यक्तीमध्ये स्वतःचं लाईक स्वतः स्वतः कोणाला लाईक स्वतःची फॅमिली वाढवू शकत नाही, स्वतः संसार करू शकत नाही, तो कम्प्लिटली आपल्या राज्यासाठी डिवोटेड. सो दे यूज टू कन्सिडर युनुक्स लोकांना, नपुंसक लोकांना, षंड लोकांना फेथफुल समजलं जायचं. पॉलिटिकल ऍडवायझर, रॉयल गार्ड म्हणून त्यांची नाही का उच्च पदावर नियुक्ती केली जायची. प्रेज द लॉर्ड. सो ही कोणती खालच्या दर्जाची गोष्ट नाहीये. देवाच्या राज्यामध्ये सुद्धा परमेश्वराच्या स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी स्वतःला नाही का नपुंसक केले, ह्यांचं सगळ्यात मोठं स्थान आहे. आणि त्या फेज मधून जोपर्यंत आपण जाईल, इट्स लाईक आय एम डेड फॉर द वर्ल्ड. येशू तेच म्हणाला की जो माझ्या मागे येऊ पाहतो त्याने स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालावे. इट मीन्स यू हॅव टू डाय. आणि आता कलसेकरास 3:3 मध्ये वाचलं, कारण तुम्ही मृत झाला आहात. एक मेलेला व्यक्ती जो आहे ना, तोच मिनिस्ट्री करू शकतो. त्या व्यक्तीला स्वतःची इच्छा नाहीये, तो व्यक्ती स्वतःसाठी जगत नाही,
ओके, ह्या जगामध्ये संसार आहे, मुलं आहे, जॉब आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत, कॉम्पिटिशन आहे, या सगळ्यातून तो चालतोय. पण त्या व्यक्तीचं मन कंटिन्युअसली स्वर्गीय राज्याकडे आहे. त्याला फक्त परमेश्वराला खुश करायचं. इट मीन्स व्हॉट? त्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छा आकांक्षाचा बळी दिला आहे अँड ही इज डेड. तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये देव पित्याबरोबर गुप्त ठेवण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आय एम टेलिंग यू, जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा सामना करा. ही परिस्थिती तुमचं हसू करण्यासाठी, तुम्हाला तुमचा तमाशा करण्यासाठी, तुम्हाला खाली ओढण्यासाठी, तुमचा नाश करण्यासाठी नाहीये. भलेही सैतानाने तुमच्याविषयी वाईट प्लॅन केला असेल, वाईट गोष्टी केल्या असेल, तुम्हाला चुकीच्या मार्गामध्ये पाठवलं असेल, चुकीचे डिसिजन्स घ्यायला तुम्हाला बळजबरी केली असेल, किंवा अशी परिस्थिती घडवली असेल की तुम्ही चुका 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 करत गेलेत आणि तुम्हाला समजलंच नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही योग्य मार्गावर आहे, राईट डिसिजन घेत आहे, पण ऍट दी एंड तुम्हाला नाही का समजते की सगळं चुकीचं होतं. पण जे काही सैतानाने तुमच्या नाशासाठी केलं होतं, त्या सगळ्याचा वापर आपला ख्रिस्त आपल्या भल्यासाठी करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अरण्यामधूनच तो मार्ग काढतो. शुष्क भूमीमधूनच परमेश्वर हिरवळ निर्माण करतो. निर्जल ठिकाणामधूनच तो पाण्याचे झरे निर्माण करतो. प्रेज द लॉर्ड. सो ही तुमची परिस्थिती शुष्क असेल, अरण्यवास असेल, निर्जल असेल, काहीच नसेल, नापीक असेल, इनफर्टाईल असेल, यातूनच परमेश्वर नाही का इतके जीवनाचे झरे वाहणार, इतक्या अद्भुत गोष्टी करतात. पण तुम्हाला देवाच्या राज्यासाठी नपुंसक व्हावं लागेल. तुम्हाला परमेश्वरामध्ये मृत व्हावं लागेल. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनावर इतका विश्वास ठेवून चालावं लागेल की कोणाविषयी राग जरी आला ना तरी तुम्ही म्हणणार, नाही प्रभू मी असं का वागतेय, नाही प्रभू मी नाही करू शकत, तुझं वचन सांगतं क्षमा कर. यु नो, ज्या वेळेस तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये वाढताना तुम्हाला तुमच्यातली छोटी छोटी गोष्ट दिसते. तुम्हाला बाकीचे मोठमोठे नाही का विजन्स, रेव्हलेशन या गोष्टी नाही दिसत. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या खूप जवळ जाताना, समजा असं नाही का जाता जाता रस्त्याने नाही का कोणी बाईक घेऊन चाललंय, कार चालवत आहे, कोणी ओव्हरटेक केलं, कोणी मध्येच काय केलं आणि पटकन आपण रागवतो आणि रिॲक्ट होतो ना, तुम्हाला नाही का लगेच इमिडिएटली नाही का ती व्यक्ती पास झाल्यावर जाणवणार, मी असं रिॲक्ट करायला नाही पाहिजे. इमिडिएटली होली स्पिरिट म्हणणार आणि नाही काय दिस इज द साईन की तुम्ही पवित्र आत्म्याच्या खूप जवळ जात आणि तुम्हाला जाणून आणि तुम्ही लगेच मनातल्या मनात म्हणणार, प्रभू माफ कर, मी त्या व्यक्तीलाही माफ करते, मी असं वागायला नाही पाहिजे होतं. घरात काय झाल्यावर तुम्ही चिडणार, तुम्ही भांडणार, मुलांना कदाचित मारणार आणि लगेच काय होणार माहितीये का? क्लोज द डोर. लगेच काय होणार माहितीये का? तुम्ही लगेच नाही का काही वेळानंतर तुम्हाला जाणवणार, आय शुडंट हॅव रिॲक्टेड इन दिस वे, मी असं रिॲक्ट नाही व्हायला पाहिजे होतं, मी चूक केली. मग तुम्ही नाही का वैयक्तिक प्रार्थनेमध्ये गपचूप तुम्ही नाही का देवाकडे माफी मागणार, प्रभू मला माफ कर, मी असं करायला नाही पाहिजे होतं, प्रभू मला कुवत दे. तुम्ही त्या छोट्या छोट्या गोष्टी, यु नो, बायबल सांगतं जसा तो पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. दिस थिंग्स, यु नो, हा स्वभाव, हे प्रॉम्प्टिंग जे आहे, ह्या गोष्टी तुम्हाला पवित्रतेकडे घेऊन जातात. कुठलाही जनरेशन असू दे, कुठलाही एरा असू दे, जुना करार, नवीन करार, काही असू दे, होलीनेस कॅन नॉट बी, यु नो, त्याचं आपण काय बोलू शकतो, पवित्रता जी आहे ना, त्या पवित्रतेला नाही का कॉम्प्रोमाइज नाही केलं जाऊ शकत. नो, होलीनेस कॅन नॉट बी कॉम्प्रोमाइज्ड. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने सत्ताधीशांना, अधिकाऱ्यांना नाडून ओके वधस्तंभावर त्यांचं उघड उघड प्रदर्शन करून जयोत्सव केला आहे. त्यामुळे यांनी कितीही बोलू दे, कितीही दोष लावू दे, कितीही तुम्हाला आठवण करून देऊ दे की हे असं झालंय, त्याने तसं केलंय, तू असं केलंय, त्या गोष्टी तुम्हाला नाही का महत्वाच्या वाटल्याच नाही पाहिजे. जर त्याची धार्मिकता माझ्यावर आहे, जर पिता मला येशू ख्रिस्तामधून धार्मिक म्हणून पाहतोय, तर मी जे पिता समजतो, जे वचन माझ्याबद्दल सांगताना त्यावर विश्वास ठेवणार. आय विल नॉट ब्लेम माय सेल्फ. बट येस, तुम्हाला नाही का देवाच्या वचनावर विश्वास ठेवून चालावं लागेल. यू हॅव टू फॉलो द वर्ड. आत्म्याचं लीडिंग मध्ये चालावं लागणार. मी सांगते, तुम्ही माफ करता आणि एक वेळ येईल, हाऊ लॉंग गॉड, मी किती वेळा माफ करू, मी किती वेळा सहन करू, मी किती वेळा शांत बसू, मी का असं करू. पण मी तुम्हाला सांगते, तुम्ही असे चिडचिड कराल, राग व्हाल, परंतु पुन्हा नाही का काही दिवसानंतर नाही का तुम्हीच लेट गो कराल आणि म्हणाल जाऊ दे. का माहिती? कारण तुमच्या पित्याने नाही का तुम्हाला त्या परिस्थितीत ठेवलंय तिथून काही अद्भुत गोष्टी करण्यासाठी. तुमचा पिता तुम्हाला
ह्या परिस्थितीमधून नाही का माघार घेऊ देत नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यू आर द अँबॅसेडर्स ऑफ क्राइस्ट. तुम्ही ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करता. तुम्ही सोल्जर आहात, स्वर्गीय राज्याचे सैनिक आहात. तुम्ही माघार घेणारच नाही, तुम्ही पाठ दाखवणारच नाही, कारण तुम्हाला जगापासून मिळणारा आत्मा मिळाला नाही. 1 करंथी 2:12 तर वचन सांगतं की परमेश्वराचा आत्मा तुम्हाला मिळालाय, आणि तो आत्मा ज्यावेळेस तुम्ही आवाज ऐकणार ना, काय काय देवाने फ्रीली दिलंय, काय हेरिटेज आहे, काय तुमचं स्थान आहे, कुठे परमेश्वर घेऊन जातो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिव्हील करणार. कदाचित आज नाही का द पेस माइट बी स्लो, तुम्ही खूप स्लोली चालताय, तुम्हाला काहीच दिसून येत नाही, पण तुम्ही चालताय, तुम्ही उभे आहात, तुम्ही टिकून आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. सो हे ते दिवस आहेत ज्या दिवसामध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचं नाही, माघार घ्यायची नाहीये, अभिषेक गमवायचं नाहीये, आपले तेल असे नाही का टिकवून ठेवायचं आहे, आपले दिवे कोरडे पडले नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे कोणी कितीही दोष लावू दे, देवाकडे पहा, परमेश्वराकडे पहा, एक एक पाऊल चालत राहा. धावता नाही येते तर स्लो चालत राहा, चालायला नाही जमत आहे तर कसं तरी क्रॉलिंग करत नाही का, कसं तरी पुढे चालत राहा, थांबू नका. प्रेज द लॉर्ड. कारण येणाऱ्या दिवसात तुम्हाला दिसेल की इतके वर्ष तुम्ही जे सहन केलं, जे सॅक्रिफाईस केलं ना, त्या सगळ्याची विपुल रीतीने भरपाई करून देणारा परमेश्वर आहे. आय यूज टू आस्क माय हजबंड, मी माझ्या पतीला नेहमी विचारायचे, मी जी वर्ष गमवले, मी जे सहन केलंय, मी माझ्यासोबत जे घडलंय, कॅन माय टाइम कम बॅक? ती वेळ, त्या गोष्टी, ती एनर्जी परत मिळू शकते का? कितीतरी वर्ष माझी नाही का वाया गेली आहे, जे नाही का गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये, हे सगळं मिळेल का? त्यावेळेस उत्तर नव्हतं, बट बाय फेथ ही यूज टू से की हा परमेश्वर करू शकतो, परमेश्वर आपल्याला वेळही परत देऊ शकतो, परमेश्वर रिस्टोर करणारा परमेश्वर, गॉड ऑफ रिस्टोरेशन, पुनर्स्थापित करणारा परमेश्वर आहे. अँड आय एम द टेस्टिमनी ऑफ दिस. ओके. त्या सगळ्या गोष्टी रिस्टोर केल्यात. सी, आपण टाइम झोन मध्ये राहतो, परमेश्वर ना टाइम झोनच्या, ओके, काळ वेळ याच्या बाहेर राहतो. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे परमेश्वराला फरक पडत नाही की किती वर्ष वाया गेली, काय झालं, परमेश्वर सगळ्या गोष्टी रिस्टोर करणारा परमेश्वर. सो रिजॉईस, तुमची वेळ निघून गेली नाहीये, तुमची वेळ परमेश्वर आणून देणार, परमेश्वर सगळ्या गोष्टी 7 पटीने रिस्टोर करणार. प्रेज द लॉर्ड.